फोटो किधर ले ले, हम वीडियो ले ले, फोटो ना घेते, फोटो आले आपले भेटायला मला एक तिकडे थांबलाय. तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता सोम येते म्हणून थांबलो. सोम आले म्हणून निघणार कॉलेजला. तर बाय. हाय गाईज, सोम तर आलता घरी, पण आज उशीर झाला क्लासला यायसाठी. व्हिडिओ काढायचं राहून गेलं मग, त्यामुळे आता क्लासवर आले, गाडी पार्किंगला लावली कॉलेजमध्ये. आता चाललोय कॉलेजमध्ये, क्लासमध्ये चाललोय. भेटू पुढच्या शॉटमध्ये. ब्रेक झालाय, आलोय बीच्या वर्गात बसायला. बीच्या वर्गात म्हणजे बी डिव्हिजनमध्ये आलोय बसायला. आपला साथीदार राहीच जेवायला बसलाय, जेवण नावा खायला, या डबा खायला तुम्ही पण. आता मग भेटूच. चाललोय आता घरी. कॉलेजमध्ये तर फुटेज नाही भेटला आम्हाला, काढू शकलो नाही आम्ही. चालू बाय. सबस्क्रायबर आले आपले भेटायला मला. एक तिकडे थांबलाय. दिसला का कसं आहे IT मध्ये आलाय दुसरा सबस्क्रायबर एक. भेटून झाले आमचं. आता कधी पार्टी देते मग? पार्टी थांबला इथं. आता चाललोय आता घरी. आम्ही कॉलेज सुटले, घरी चाललोय. काही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा. काही जो एक ब्लॉग आता दुर्लय व्हायरल झालाय, हा ब्लॉग पण करून टाका व्हायरल. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, 2-3 आपले सबस्क्रायबर आले भेटायला. सबस्क्रायबर म्हणजे आपले मित्र होते, पण बिग फॅन मध्ये होते आपल्याला. Hadi göster yüreğin varsa, nefesini tut, son sözlerini de yut, öldürmez seni aşk. आज काय एवढं कॉलेजमध्ये झालं नाही, लय बोर होतं कॉलेजमध्ये. व्हिडिओ काढतोय. कसा व्ह्यू इथला. फोटो किधर ले ले, हम वीडियो ले ले, फोटो ना घेते, फोटो नाही घेते आम्ही, व्हिडिओ काढतोय. का परमिशन नाहीये? कहना है नहीं देने का. इतना अच्छा बना है वीडियो, तो बनता है इसलिए. गाइस म्हणा लागले व्हिडिओ नको काढून, का ते विचारते आम्ही त्यांना. क्या तू जा रे वीडियो बना रे, रोक लिया. क्या होता है, ऐसे होता है क्या कुछ? जाने थांबलेलो वॉचमॅन आम्हाला व्हिडिओ काढून द्यायला, का त्याला विचारलं ते म्हणते सरकार परमिशन देत नाही. काय सरकार प्रायव्हेट ते, त्याला पण सरकार आहे का काय बोलतोय वॉचमॅन? त्याला म्हणलं पटन असं कारण दे. नाही म्हणते नाही तर काय म्हणलं, तुम्ही एवढी मोठी पब्लिसिटी करायची काय त्याच्या घेते आणणार परवडली काय एवढं चांगलं दिसते म्हणून आला व्हिडिओ काढायला. तर काय ना ते त्याच्यासारखंच करायला लागलं होतं. त्यापेक्षा ते ॲमनॉर गेलो असतो परवडलं असतं. ॲमनॉर वाढेल पण बांधला असतं. हा प्रमोशन करायला आम्ही आहे मग. हा काय ॲमनॉर वाले नो, तुम्ही असं करा पण या वॉचमॅन गत करू नका. सरकार परमिशन देत नाही ना, असं करतील तसं करतील, असं करू नका. मग आम्ही येतोच तिकडं ब्लॉग काढायला आणि तुम्हाला स्पॉन्सर पण करतो. काही विषय नाही, स्पॉन्सर 1.5 लाख रुपये घेतो. जास्त काय नाही, ओनली 1.5 लाख रुपये. हा 1.5 लाख रुपये घेतो. तुमचं अख्खं पब्लिसिटीच करून घेतो. हा व्हायरल डायरेक्ट व्हायरल. हा आता आलोय ॲमनॉर मध्ये आम्ही. आज केवढं एन्जॉयमेंट झालीच नाही आम्ही कॉलेजमध्ये, काय ते बोर झाले ते बोर पण कमी आली. त्यामुळे पोरच कमी आली. आमचे मित्र आहेत पण ते दुसऱ्या क्लासमध्ये, आम्ही दुसऱ्या क्लासमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला काही एन्जॉयमेंट करण्यात आली नाही. आज काय एवढं कॉलेज
कौल पण नाहीये पेपर चेकिंग चालू चले भाऊ ब्लॉगर आहे सबस्क्राईबर माग माग सबस्क्राईबर यायला लागले माग सोम मध्ये आणणार जाऊ पण नको म्हणजे मला आले सोम काय माझी होती बोलत नाही माझी बरोबरच काय बोलत नाही त्याला नाही का बोलायसाठी करतोय पण तुला माहिती ऐकत बोलतच नाही बघू काय होते दाखवतो तुम्हाला पुन्हा दाखवतो काय तर काहीच काहीतरी बोलते बोल तू बोल तर ती माझे मित्र होती आणि हे जी सबस्क्रायबर समजून लावा तुम्ही आता आईच्या गावात सोडला सबस्क्रायबर साठी काय बोलू शकतो का तू सो माझे मित्र होते अरे ते नाही मागची नाही आपले सबस्क्रायबर चांगला सपोर्ट द्या आपल्याला चांगले चांगले ब्लॉग घेऊन येतो आमचं पहिला ब्लॉग व्हायरल झालाय आता असेच सगळे ब्लॉग व्हायरल करायचे तुमच्यासाठी असे इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येतो आधी आता आम्ही जाणार आहे कोकणात ट्युशन मधून सांगतो तुम्हाला चांगलं दाखवतो ते आमचे काका होते ते बसवाले गेले आता ते बसमध्ये यायचो आधी शाळेमध्ये आता बघा पुढे आम्ही आता रेल्वे गेट वरती आले रेल्वे गेट लागले वाटतं बघा पुढे आपण बघू आपण लागले का काय नाही लागलेलं नाही वाटतं काहीच काय झालं त्याच कुत्रे बित्रे आडवे लागले का सोम मी त्यांना छेडलं होतं आता आली असते आता अंगाव आमचे सोम तू जरा सबस्क्रायबर साठी सांगतो का की कालचा सामना कसा होता कसा आमचा एक्सपिरियन्स आला कॅमेरा बंद कर अरे तू बोल आपल्या सबस्क्रायबरला सांग काल कसा एक्सपिरियन्स आला कसा साथ दिसलेला आपला डेंजर दिसला त्यांना माहिती नसेल की काय बोलतोय मी आधीच्या या व्हिडिओच्या आधीची व्हिडिओ ना ते तो ब्लॉग बघा जाऊन पहिली काय सांग केवढा टाकलेला ब्लॉग चेक टाकतो त्याला लाईक करा फॉलो करा या ब्लॉगला पण करा तुम्हाला जो जाताना एरिया दाखवतो पुढं आम्हाला सांगितलं सोमला पूर्ण नाही का सोमले गाव होता काहीतरी एरिया जवळ आले आता दुकानात त्यांच्या नावाला हळू घे अरे अशी नको करू रॅश ड्रायव्हिंग खाली स्टिक नको मारू
गाईज आता जवळ आला एरिया तो तुम्हाला दाखवतो मी. गाडी नको येडाय का काही काटे बिटे असते तिथे पंक्चर बिंक्चर होईल. तर गाईज हाच तो एरिया आहे. इथून आम्ही काल आतमध्ये गेलतो. इथूनच तो साप आलता बाहेर. उतरून दाखवतो गाईज मी. इथूनच आम्ही चालत चालत आतमध्ये गेलतो. ते साप इथं होता साप तो. पुढे दाखवतो मी तुम्हाला. तर गाईज आलोय आता फायनली घरी. सोम चाललं त्याच्या घरी. मी आता माझ्या घरी चाललोय. मी आपली गाडी तर लावली आहे. सोमची सायकल इथं लावली आहे. ती चाललाय घरी बायकर. बाय गाईस. तुम्ही आता पुढे बघा. आता आम्ही जाणार आहे कोकणात. किती तारखेला रे सांगतो ना सर आता. सांगते आता पुढच्या आता उद्याच्या व्लॉगमध्ये बघाच तुम्ही. मी सांगतो उद्याच्या व्लॉगमध्ये की फायनल तारीख काय कधी चाललोय आम्ही. तर भेटू मग उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. गुड इव्हिनिंग गाईज. तर मित्र आलाय आतरवर आता शेकोटीचा प्लॅन चालू आहे. शेकोटी पेटवायचा हे चालू आहे. आता आम्ही तिकडं ट्यूबलाईट फोडायला चाललो तिकडं कॉर्नरला. आता बघा तुम्ही पुढं. तोपर्यंत बाय. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला तुम्ही. हा ब्लॉग लय छान लावलाय. मी आता एडिटिंग चालू होतं ब्लॉगचं. पण आथर्व आला. आथर्व म्हणला शेकोटी पेटू लय थंडी पडली आहे. आता शेकोटी पेटवणार थोड्या वेळाने. हा शॉट पण एडिटिंगमध्ये ॲड करून तुमच्यापर्यंत पोचतो होईल. तर आता बघा तुम्ही पुढं. मी फ्लिप करतो कॅमेरा. व्ह्यू कसा आहे. लयच थंडी पडली. दुःख दिसत असेल मला सगळं. आत्ता टाइम झाला. किती वाजले रे आत्ता. 9 वाजले असते. तर काही 9 वाजले आत्ता. आलोय खाली. जेवण तरी झालं ना. जेवणानंतर अजून थंडी वाजते. म्हणून जेवणाआधीच प्लॅन ठरलाय आमचा शेकोटी पेटवायचा. तर आता बघा तुम्ही पुढं. सोमला फोन केला तर सोम म्हणला नको तर तुम्ही करा. त्याच्या घरची सोडत नव्हते वाटतं. आता बघा तुम्ही पुढं. आता ट्यूबलाईट फोडायला चाललोय. फोडायला म्हणजे खराब झाली. घरातली ट्यूबलाईट होती खराब झाली. फेकायला चालले. आता बघा तुम्ही पुढं. इकडे रे इकडे या साईडला. कसं आहे हे रोड तुम्हाला माहितीच असेल. दरवेळेस आम्ही रोडला जातो कॉलेजला जाताना. जसं तुम्ही मागच्या व्लॉगला सपोर्ट दिलाय तसं ह्या पण व्लॉगला सपोर्ट द्या. लाईक करा सबस्क्राईब करा. सांगायची गरज नाही पडली पाहिजे हो गाईज. बघा आमचं काम होतं ते करून आले. आता शेकोटी पेटत चाललोय घरी. आता बघा तुम्ही पुढं ब्लॉग कसं वाटतोय सांगा कमेंट मध्ये. मला माहिती तुम्हाला आवडणार आहे ब्लॉग. पण इच्छा अपेक्षा असते ना माणसाला. कसं वाटतंय. आता बघा तुम्ही पुढं. फ्लिप करतो मी. तर गाईज आलोय आम्ही घरी. पण आता शोधतोय काय ते जाण्यासाठी. आवाज बारीक कर रे. शूट चालू आहे. शोधतोय आम्ही काहीतरी आता पेटवण्यासाठी. आता बघा तुम्ही आम्ही काय शोधतोय. या ठिकाणी चालू आहे स्वच्छ भारत अभियान शेकोटी पेटवण्यासाठी. नाही तर बघा आता तुम्ही पुढं कशी आम्ही शेकोटी पेटवतो या ठिकाणी. आता पॉज करतो मी. पेटलंय. या तुम्ही पण थंडी वाजायला लागलेली. आता तुम्ही पण या. आता शेकोटी पेटवतोय आम्ही. तुम्ही पण एन्जॉय करा. की वाचला तिकडे कॅमेरा धरून मदत करा. काय नाही मला लावलं कामाला. थंडी पण तुलाच वाजते. आणि शेकोटी पेटवायची. माझ्या नको फेकू काय.